नमस्कार. केळीसारख्या पिकाला बाकीच्या पिकांपेक्षा केळी ह्या पिकाला सगळ्यात जास्त किंवा जास्त थंडीचा त्रास का होतो? याची दोन कारणं आहेत. पहिले तर कारण केळीच्या झाडाची कॅनोपी जास्त असते. म्हणजे लांबी, रुंदी, हाईट हे जास्त असते. जशी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, केळीच्या झाडाची कॅनोपी दाट असते, लांब असते, जास्त असते. हे आता हे पान पहा. आता ह्याचा सरफेस जास्त असल्यामुळं ह्याला थंडी जास्त लागते. जास्त सरफेस आहे त्याला आणि याच्यामुळं ह्याच्या पीसीनला जास्त प्रमाणात इजा होते. पीसीनला इजा झाल्यावर त्याचं फोटोसिंथेसिसचं प्रमाण कमी होतं. झाड अन्न तयार करायचं बी प्रमाण खूप कमी राहतं. त्यामुळं थंडीला जास्त गार लागते. जास्त थंडीचा प्रॉब्लेम येतो केळीसारख्या पिकाला. तर दुसरं एक कारण असं आहे की आता आपण केळीच्याच प्लॉटमध्ये तर केळीच्या प्लॉटमध्ये काय होते, सकाळी संध्याकाळी जरी थंडी असेल तरी दुपारचं जे ऊन पडतं ते केळीत खूप कमी प्रमाणात पडतं, कारण ही दाटी जास्त असते. ऊन ऊनच कमी पडत असल्यामुळं जमीन सुद्धा गार राहते. दिवसभर, रात्री, सकाळी, दुपारी तिन्ही टाइम जमीन तुमची गार राहते. जमीन गार राहिल्यामुळे काय होते, मुळीची वाढ होत नाही. कमी टेम्परेचरमध्ये मुळी कार्यरत राहत नाही, काम करत नाही. आता हे बघा, मुळी कुजण्याचं प्रमाण वाढतं. जमीन गार राहते, थंड राहते. यामुळे मुळीचीच कार्यक्षमता कमी झाली तर झाड अपटेकच करणार नाही. आणि झाडाने अपटेक नाही केलं तर झाडाचं रेजिस्टंट पॉवर तयार होणार नाही किंवा ताकद राहणार नाही झाडाला. त्यामुळे एक थंडीचा जास्त इफेक्ट केळीसारख्या पिकावर पडतो. धन्यवाद.